नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 20 न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष बातम्या. पावनखिंड स्वच्छता अभियान मेरा युवा भारत तर्फे शहीद दिनानिमित्त श्रमदान करून तरुणांनी ऐतिहासिक पावनखिंड परिसर स्वच्छ केला. प्लास्टिक व कचरा हटवून वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. महिला प्लेसमेंट ड्राईव्ह 24 मार्च रोजी कोल्हापुरात 40 पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. 12वी पदवीधर महिलांना संधी देऊन रोजगार निर्मितीवर भर. लघुलेखन परीक्षा फी परतावा. CGC TPC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फी परतावा मिळणार असून 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज आवश्यक. EWS विद्यार्थ्यांना विशेष लाभ. मिशन लक्षवेध योजना. कुस्ती, हॉकी, शूटिंगसह 5 खेळांमध्ये 21 वर्षाखालील खेळाडूंसाठी निवड चाचण्या. निवड झालेल्यांना प्रशिक्षण, साहित्य व खर्च शासनाकडूनच. लोकशाही दिन आयोजन. 6 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना थेट तक्रारी मांडण्याची संधी. प्रशासनाकडून जलद निवारणाचा उद्देश. श्रद्धा हॉस्पिटल छापा. बिद्री येथे पोलिसांनी गुप्त कारवाई करत बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेट उघड केले. डॉक्टर व एजंट ताब्यात. PCP NDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू. मशीन व औषध जप्त. डिजिटल तपासणी सुरू. जन आरोग्य योजना सुधारणा. महात्मा फुले जन आरोग्य योजना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे निर्देश. महालक्ष्मी सरस प्रदर्शन. महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत उद्योजकतेला चालना. गुढीपाडवा पट वाढवा अभियान. शासकीय शाळांमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी राज्यभर विशेष उपक्रम. सिंचन प्रकल्प बैठक. चंद्रपूरमध्ये सिंचनासाठी बंधारा व बॅरेज प्रस्तावाबाबत चर्चा. शेतीला फायदा अपेक्षित. नागपूर डायग्नोसिस सेंटर. आधुनिक आरोग्य सुविधा देणारे केंद्र सुरू. नागरिकांना लाभ. ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी प्रशिक्षण व सुविधा वाढवण्यावर भर. मेरा युवा भारत विस्तार. देशभर युवकांना राष्ट्र निर्मितीत सहभागी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिला रोजगार संधी वाढ. विविध राज्यात प्लेसमेंट ड्रायव्हर द्वारे महिला नोकरीच्या संधी. महिला रोजगार संधी वाढ. विविध राज्यात प्लेसमेंट ड्राईव्ह द्वारे महिलांना नोकरीच्या संधी. डिजिटल तपास वाढवा. गुन्हे उघड करण्यासाठी पोलिसांकडून तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर. आरोग्य व कौशल्य योजना. केंद्र सरकारकडून आरोग्य व कौशल्य विकास योजनांचा विस्तार. क्रीडा क्षेत्राला चालना. युवा खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी योजना. महिला सक्षमीकरण मोहीम. शिक्षण, रोजगार व स्वावलंबनासाठी देशभर उपक्रम. गुन्हेगारी विरोधात कारवाई. बेकायदेशीर रॅकेट्सवर पोलिसांची कडक कारवाई सुरू. कोल्हापूरमध्ये स्थानिक पातळीवर स्वच्छता, रोजगार व क्रीडा संधी वाढत आहेत, तर राज्य व देश पातळीवर आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि युवा विकासावर विशेष भर दिला जात आहे. या आणि अशाच टॉप 20 न्यूज पाहण्यासाठी पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.